म्हणाले, मी म्हटलं सर मैंने अच्छी तरह से 32 इयर्स एन्जॉयड सर्विस असं म्हटलं. ते म्हणाले असं काय म्हणता तुम्ही, कारण आता एवढा ट्रेस वाढलेला आहे आपल्या सरकारी नोकरीमध्ये. शिक्षक म्हणा किंवा कोणी म्हणा, आपल्याला काही स्वास्थ्य नाही. म्हणजे जसं जसं आपलं फील्ड बदलेल तसं काही स्वास्थ्य नाही. तुमचा आता कसं जरी शिक्षकी पेशा असला तरीसुद्धा आमच्या घरात जे शिक्षक असल्यामुळे त्यांची अवस्था मी बघतो. त्यामुळे हसण्याचं सुद्धा विसरून गेलेत लोक. म्हणजे घरात त्यांच्याबरोबर हसायचे, कारण मला खूप वेळ बोलायची सवय आहे, पण त्याला थोडक्यात आवडतो. त्यामुळे हसण्याचे विसरून गेलेत. त्यामुळे आपण पुढची इनिंग जी आहे, सेकंड इनिंग जी सुरू झालेली आहे आता 31 पासून, आता उद्यापासून आपली जी सेकंड इनिंग आहे ते सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि सध्या मोठं आव्हान आहे दुसरं म्हणजे आपली तब्येत चांगली सांभाळणे. म्हणजे ते मोठं आव्हान आहे, कारण इतकी वर्ष आपण सगळे पळापळ करतो. हा पुरस्कार ह्या मुलांना घडवूया, इकडे करूया, तिकडे धावपळ करूया, परस्पर करूया, हे करूया, ते करूया, करता करता आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो, हो की नाही? थोडंसं दुर्लक्ष करतो सगळ्या बाबतीमध्ये. म्हणजे कौटुंबिक लोकांना कुठे फिरायला नेत नाही, घरातल्या मंडळीला. कधीतरी कार्यक्रमाला गेलो तरी तेवढाच वेळ पळापळ करून जातो, देवदर्शन करत नाही. मगाशी मला म्हणाले ना, तसं माझी सगळ्यांची इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर बघायला शिल्लक आहे. मोठी तिकीटं काढून, मोठा खर्च करून, मोठं टुरिझम काही करायची गरज नाही सध्या तरी. कारण एवढं बघण्यासारखं आहे. तर माझी सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढं जेवढं आहे तुम्ही बारकाईने अभ्यास करा. इव्हन आपण गावामध्ये सुद्धा बघितलेलं नाही. ते गावातलं देऊळ आपण सगळं बघितलं, फक्त गाभाराच बघितला आहे. त्या देवळाची कलाकुसरमध्ये काय काय तिथे प्राण ओतलेत त्या कलाकारांनी ते बघितलेलं नाही. त्यामुळे गावामध्ये सुद्धा साईडला जे देवळं आहे, ते मुख्य देऊळ सोडून इतर देवळं आहेत, त्या देवळामध्ये सुद्धा आपण फारसं गेलेलो नाही. म्हणजे किती फार कमी वेळ दिलेला आहे. फार त्यावेळी जत्रेच्या वेळी गेलो तर काय होतं की आपण जत्रेच्या माहोलमध्ये ते मंदिर बघतो, परंतु त्याची मागची बाजू ते काय केलं काही बघत नाही. खूप बघण्यासारखं आहे. आपल्याला वाटलं की आपण काही काम करू शकतो. म्हणजे आता माझं सगळ्यांना सांगणं आहे की रिटायरमेंट नंतरची इनिंग आहे ती फार चांगली व्हायला पाहिजे. हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यामुळे मी जसं मगाशी प्लेट रंगवल्या तेव्हा हा मेसेज आमच्या घरातल्या ग्रुपवर पडलेला होता. त्यामुळे जायचं तर ठरलेलं होतं, परंतु म्हटलं एवढ्या 5 जण रिटायर होतात. म्हणजे हिला पण माहीत नव्हतं की 5 जण रिटायर. मी तर 5 लिहिले तिथे, 5 लिहिलंय मेसेजमध्ये, 5 जण शेवा, 5 जणांसाठी म्हटलं काहीतरी रंगवून देऊ. त्यामुळे आपले छंद जे आहे ते आपण थोडेसे जोपासा. काही छंद असू दे, समोरच्या घरातला म्हणू दे हा वेडा झाला आहे, आता त्याला वेळ लागलं आहे. कारण मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा ह्यांनी मला सांगितलं की मी दररोज 4:30ला उठतो. त्यामुळे म्हणाले काही 4:30ला उठायची गरज नाही, उद्यापासून आराम करा. झोपच लागणार नाही. बरोबर, एक आपलं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी काम करायला पाहिजे आणि तो आनंद घ्यायला पाहिजे. भले तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला ती आकाशवाणी आपले जो रेडिओ आहे ना पूर्वीचा, ती गाणी लावायची एक आवड आहे. त्याचं कुठलं सांगली स्टेशन जशी रेंज मिळेल तसं ते स्टेशन लागतं. खूप आपला पूर्वीचा फील येतो रेडिओचा. आता जरी यूट्यूबवर जरी किती गाणी असली ना तरी त्या गाण्यांची जोड आपल्या गाण्याला नाही. ती सकाळी लावली ना तर वातावरण चांगलं प्रसन्न होतं. त्यामुळे झोपा काढायच्या नाहीत. माझं सांगण्याचा उद्देश आहे झोपा काढायचं नाही. जेवढी हालचाल आपण पूर्वी केली नाही त्याच्यापेक्षा जास्त हालचाल आपल्याला करायला पाहिजे. सगळ्यांनी सगळ्यांचा अभ्यास करताय की आपल्या आजूबाजूच्या लोकांचे जास्तीत जास्त आता जॉईंट प्रॉब्लेम सुरू झाले की नाही. आजूबाजूला आपण बघतोय तेव्हा आपलं पहिलं उद्दिष्ट पाहिजे की माझे पाय चांगले टकाटक राहायला पाहिजेत, म्हणजे फ्लेक्झिबल राहायला पाहिजे आणि आयसाईट आपली चांगली राहायला पाहिजे. तरच आपण सगळ्यांना बघू शकतो, चेहरे वाचू शकतो. तुमची आयसाईट चांगली नसली तर तुम्हाला बाकी मी काय खातो म्हणून तुम्हाला कोण विचारत नाही. तुम्ही काय खाता विचारत नाही. तुमचे डोळे बोलले ना की समजतं की हा माणूस चांगला आहे, म्हणजे आनंदात आहे. त्यामुळे आपले पाय चांगले राहायला पाहिजेत. कशी मला म्हणाले सगळ्यांकडे गाड्या आहेत, माझी गाडी मला चालवता येत नसेल तर उपयोग काय. म्हणून आपली तब्येत चांगली राहायला पाहिजे. सर्वांनी काही ना काही प्रमाणात काही धरून असं ग्रीलला धरून सुद्धा व्यायाम करायला हरकत नाही. थोडं व्यायाम करा, जास्तीत जास्त आनंदी राहायला पाहिजे.
मी आजारी पडणार नाही असं म्हणायला पाहिजे. आपले सगळे छंद जोपासायचे. तर असं एक लाली प्लेट घेऊन आलो की एवढ्या प्लेट आहेत आणून ठेवल्या आहेत. काय इव्हेंट असला ना की आदल्या दिवशी असं राहायला एवढं सगळं करायला मला 2 तास लागले. परंतु काय होतं, असं करताना उद्या आपल्याला जायचं आहे, त्यांना ती प्लेट दिल्यानंतर संबंधित माणसाला एक वेगळा आनंद होईल. ती एनर्जी आपल्यामध्ये यायला पाहिजे. आता रामभाऊबाईंना ते घराकडे दाखवतील आपल्या नातवांना सुद्धा, ते कुठेतरी आले होते त्यांनी मला दिलं, त्यांना कुठेतरी वाटेल की असं काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे ते काहीतरी शिकू शकतात. नदीत ते दगड पण आणले, नदीच्या दगडावर रंगवायचं. कुठेतरी साहेबाला हे घे पेपरवेट, ते काचेचं वापरू नको, पेपरवेट घेऊन टेबलावर हे रंगवून देतो. एक मजा येते बघा. त्यामुळे सगळे आनंद घ्यायला पाहिजे. सगळ्या गावातल्या कार्यक्रमांना सहभागी व्हायला पाहिजे. गावातले सगळे कार्यक्रम छोटे म्हणतात ना, मग असे म्हणाले वाडवळ असा. वाडवळ असा म्हणजे काय, तुम्ही चटई घालून बसायला कोण नाही देणार, कोपऱ्यात बसूचा असा, होय की ना. कोपऱ्यात बसून जेवायची जी वेगळी मजा आहे. आणि आम्ही सुद्धा गवळदे वगैरे सगळे करतो. यांनी आम्हाला शिकवलं ते सर आमच्या बाजूला मांडी घालून पतेऱ्यात बसलेलो आम्ही जेवतो, बरोबर. तो एक वेगळा आनंद. हे सगळे आनंद आपण जोपासायचे आहेत. आणि आपल्याला खूप काय काय करता येतं. म्हणजे गप्पा मारणे, म्हणजे काही नाही जमलं ना तर फकांडा मारण्याचं स्किल पाहिजे. फकांडा मारता यायला पाहिजे. तुम्हाला काही नाही, हात चालत नाही, फकांडा तरी मारू शकतो. सगळीकडे भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे मोदींपासून सगळं, पेट्रोलपासून सगळं आहे. काही याच्यावर तुम्ही असं ते हिंड दिलात ना की तो गावात असा खडा टाकला तर तो तुम्हाला अर्धा तास तरी मॅड करेल. सगळे विषय आहेत. त्यामुळे फकांडा मारण्याचं कौशल्य पाहिजे, चिखली टाकायची ती पाहिजे. अजून तुम्हाला वेळ असेल तर काही संस्था आपल्याकडे काम करतात. मी सविताश्रममध्ये जॉईन आहे, निराधार आश्रममध्ये. जमेल तेवढी मदत करायची, पैसे द्यायला पाहिजे असं नाही. कधीतरी ते म्हणाले असा कार्यक्रम आहे, या कार्यक्रम आहे, या नुसते या, तुमची प्रेझेंटी महत्त्वाची आहे, यायला पाहिजे. स्वयंसेवक म्हणून वागायला पाहिजे. तिथे म्हणाले खुर्च्या लावायचे, हातून लावायचे, काही म्हणायचं नाही. मी अधिकारी होतो घेतो, इगो सोडून द्यायचं. मग तुम्हाला आनंदाने जगता येतो. हल्ली मला बोलण्याची आवड आहे, त्यामुळे त्यांनी स्ट्रेस मॅनेजमेंटवर लेक्चर देतो, बदलती जीवनशैलीवर लेक्चर देतो. पुढचा मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, परंतु मी आता ॲग्रिकल्चर विषयावर बोलत नाही. छोट्या गव्हर्नमेंटच्या काही अभियानावर बोलतो, त्याच्यावर बोलवतात मला. आणि इतर जे विषय आहे म्हणजे NSS कॅम्पला वगैरे बोलतो. तो विषय मला आवडता विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. हा सगळ्यात जास्त गरज आहे, कारण ह्या स्ट्रेस मॅनेजमेंटवर आपल्याला कार्यालयीन ह्याच्यामध्ये कोणीही ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करत नाही, बरोबर. म्हणजे आता सकाळची रात्री आपण सगळेजण म्हणाल मी मोबाईल बघणार, मोबाईल बघण्याला सुद्धा लिमिटेशन आहे. म्हणून पुस्तकं वाचा. ही पुस्तकं आपण आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता अशी पुस्तकं वाचा. आणि आता भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे जे फॉरेनर लेखक आहेत त्यांचे सगळ्यांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. त्यामुळे ती पुस्तकं घ्या. थोडंसं जड आहे वाचायचं, परंतु आपण स्ट्रेस न घेता आज मी एक धडा वाचणार आहे असं ठरवलं म्हणजे उद्यापासून ह्या मंडळी आज मी एक धडा वाचणार आहे, एकच वाचायचं किंवा 2 पानं वाचलं असं म्हटलं तरी तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. तुम्हाला काहीतरी वेगळं वाचल्याचा आनंद येईल. ते काय होणार नाही तर आपण त्यांना मोबाईलमध्ये येणार, रील बघत राहणार. रील हा असा विषय आहे की ते व्यसन आहे. दारू परवडली, सिगरेट परवडली, पण रील नको एवढी म्हणायची वेळ येईल. आज सकाळच्या बातम्यामध्ये सांगितलं बघा, 7 ते 17 वयोगटांची मुलं जी आहेत त्याच्यातला ॲव्हरेज टाईम 3 hours असं सांगितले. 3 तास ही मुलं मोबाईलवर अनावश्यक वेळ घालवतात.